नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये दिस इज कॅलोरीमेट्री लेक्चर नंबर 2. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ग्राम स्पेसिफिक हीट, विच इज नथिंग बट स्पेसिफिक हीट, मोलार स्पेसिफिक हीट, हीट कॅपॅसिटी. ओके, याचे काही फॉर्म्युलाज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर ते बघण्या अगोदर आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करू. सो कन्सिडर देर आर 2 कंटेनर्स. इथे जर मी 2 कंटेनर्स घेतलेत रे, ठीक आहे, लेट्स से ह्या कंटेनरमध्ये काही अमाऊंट ऑफ वॉटर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये पण काही अमाऊंट ऑफ वॉटर आहे. ओके, विच इज इनिशियली ॲट अ रूम टेम्परेचर. सो यू कॅन कन्सिडर दोघांचं पण जे टेम्परेचर आहे दिस इज ॲट 30 डिग्री सेल्सिअस. ओके, रूम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस. सो ह्या केसमध्ये दोन्ही कंटेनर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअसला आहे. इट मीन्स वॉटर आहे. दोघांची कायनेटिक एनर्जी जी आहे ते सेम आहे, बरोबर की नाही. मी याच्या पहिलेचं जे लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये काय सांगितलं की व्हॉट इज टेम्परेचर, इट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किंवा मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज कॉल्ड ॲज टेम्परेचर, राईट. आणि टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इज वॉट आहे, थर्मल एनर्जी. सो इथे बघा नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असणार ऑफकोर्स, इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी असणार, म्हणजे याची थर्मल एनर्जी कमी असणार आणि याची थर्मल एनर्जी काय असेल रे, जास्त असेल. ठीक आहे, बट दोघांचं टेम्परेचर सेम आहे कारण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज वॉट रे, सेम. आता सपोज याला जर मी हीट केलं, ठीक आहे, याला जर आपण हीट केलं रे, दोन्ही कंटेनरला जर मी सपोज हीट केलं, तर कुठल्या कंटेनरमधलं पाणी जे आहे ते पहिलं गरम होणार, राईट. कुठल्या कंटेनरमधलं पाणी पहिले गरम होणार रे, कंटेनर 1 मधलं पहिले जास्त गरम होणार. ठीक आहे, का बरं, बिकॉज इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय कमी आहे. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल काय होणार, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होणार, इथे फास्ट वाढेल. आणि इथे नंबर ऑफ मॉलिक्यूल फार जास्त आहे, राईट. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी जास्त टाईम लागेल आणि मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज व्हॉट, टेम्परेचर. सो इथे टेम्परेचर राईज होण्यासाठी जास्त वेळ लागेल, इथे टेम्परेचर राईज इझिली फास्ट होऊन जाईल. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, आता सेम एक्सपेरिमेंट जर मी केला आणि याच्यामध्ये एक कुठलं तरी लिक्विड किंवा ऑइल मी कन्सिडर केले आहे, सेम अमाऊंट ऑफ. आता इथे वॉटर आहे, यू कॅन कन्सिडर दिस इज वॉटर अँड यू कॅन कन्सिडर हिअर इट इज ऑइल. ओके, इथे कन्सिडर करा रे, ऑइल आहे, दिस इज ऑइल अँड दिस इज वॉट, वॉटर. आता याला आपण हीट केलं, काहीतरी Q1 अमाऊंट ऑफ हीट दिली इथे आणि इथे काहीतरी Q2 अमाऊंट ऑफ हीट दिली रे. ओके, आणि ह्या दोघांचं जे टेम्परेचर चेंज आहे ते मी सेम ठेवलं, दोघांचं टेम्परेचर चेंज जे आहे ते सेम ठेवलं. आता सपोज इथे पण मी Q1 अमाऊंट ऑफ हीट दिली आणि इथे सुद्धा सेम अमाऊंट ऑफ हीट जर दिली Q1, तर टेम्परेचर राईज जे आहे किंवा टेम्परेचर चेंज जे आहे ते दोन्ही केसमध्ये सेम असणार का रे, नाही. दोन्ही केसमध्ये ते डिफरंट असेल. का बरं, कारण इथे जे ह्या कंटेनरमध्ये काय वॉटर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये काय रे, ऑइल आहे. ओके, सबस्टन्स वेगळे वेगळे आहे बघा, इथे ऑइल आहे, इथे वॉटर आहे, सबस्टन्स वेगळे वेगळे आहे. ओके, सो वी कॅनॉट से की सेम अमाऊंट ऑफ हीट दोन्ही कंटेनरमध्ये लागेल सो दॅट चेंज इन टेम्परेचर जे असणार ते सेम असेल. ठीक आहे, एक्सपेरिमेंटली जर आपण बघितलं, सपोज 1 kg ऑफ वॉटर जर आपण ह्या कंटेनरमध्ये घेतलं रे, 1 kg ऑफ पाणी याच्यामध्ये घेतलं, ठीक आहे, आणि याचं जर टेम्परेचर मला चेंज करायचं असेल बाय 1 डिग्री सेल्सिअस, बाय 1 डिग्री सेल्सिअसने जर याचं मला टेम्परेचर चेंज करायचं असेल, सो आय विल रिक्वायर्ड 4180 जूल अमाऊंट ऑफ हीट. इतकी हीट लागणार टू कन्वर्ट किंवा टू चेंज द टेम्परेचर ऑफ वॉटर 1 kg बाय 1 डिग्री सेल्सिअस. ओके, सो हे जी हीट आहे 4180 जूल, ओके, पर kg पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन पण म्हणू शकतो. सो दिस इज नथिंग बट वॉटर आहे, दिस हीट रिक्वायर्ड पर kg पर डिग्री सेल्सिअस इज नथिंग बट वॉटर आहे, स्पेसिफिक हीट. यालाच आपण काय म्हणतो सांगा, स्पेसिफिक हीट म्हणतो. आता इथे जर मी ऑइल कन्सिडर केला तर इथे होऊ शकते काहीतरी डिफरंट अमाऊंट ऑफ हीट लागेल. ओके, काहीतरी एक्स अमाऊंट ऑफ हीट लागेल टू चेंज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑइल बाय 1 डिग्री सेल्सिअस. ओके, सो दिस विल बिकम द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे, ऑइल. आय होप दिस इज क्लिअर. म्हणजे इट मीन्स वॉट, जे स्पेसिफिक हीट आहे ते कशावर डिपेंड करणार आहे रे, ते त्या सबस्टन्सवर डिपेंड करेल, राईट. स्पेसिफिक हीट इज डिपेंड ऑन दी सबस्टन्स. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, आता स्पेसिफिक हीटची डेफिनेशन बघू रे. ठीक आहे, सो नेक्स्ट इज स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट किंवा आपण त्याला ग्राम स्पेसिफिक हीट सुद्धा म्हणतो. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्राम स्पेसिफिक हीट. सो गिव्ह द नेक्स्ट हेडिंग.
that is gram specific heat, which is denoted by S, also called as specific heat. Also called as specific heat. Okay, and it is denoted by what? S. It is denoted by S. आता सपोज इथे जर एक मी सबस्टन्स कन्सिडर केला ज्याचा मास आहे समथिंग m, ठीक आहे, याला जर क्यू अमाऊंट ऑफ हीट जर आपण दिली तर याचं टेम्परेचर चेंज होणार समथिंग dt नी, राईट. सो दिस क्यू is directly proportional to water mass, right, and at the same time this Q is directly proportional to change in temperature. दोघांना जर combine केलं, so Q is directly proportional to mass and change in temperature. Okay, directly proportionality sign जर इथे काढली आपण तर equals to टाकावं लागेल. So equals to जर टाकलं तर एक constant घ्यावं लागेल रे, and that constant is what? Specific heat. This is our constant which is called as what रे? ग्राम स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट आपण याला म्हणतो. ओके, सो क्यू इज इक्वल्स टू व्हॉट? ms डेल्टा टी. सो दिस स्पेसिफिक हीट विल बी इक्वल्स टू व्हॉट रे? क्यू डिवायडेड बाय m into delta t. So this is the formula to find out the specific heat, right? I hope this is clear. आता याचा जर मला युनिट लिहायचं असेल, याचा जर आपल्याला SI युनिट जर लिहायचं असेल रे, सो याचं SI युनिट बघा काय येणार, फॉर्म्युला काय? S इक्वल्स टू it is Q divided by m into delta t, right? So Q is what? Energy चे unit काय असते? Joule, divided by mass is kg and change in temperature is, let's say, Kelvin. Okay, so joule per kg Kelvin is the SI unit of what? Specific heat. आता different जे याची unit आपण लिहू शकतो, काय काय लिहू शकतो बघा, joule per gram डिग्री सेल्सिअस पण लिहू शकतो, किंवा जूलला कॅलरीमध्ये पण आपण कन्वर्ट करू शकतो, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस किंवा किलो कॅलरी पर के जी डिग्री सेल्सिअस. ओके, किंवा किलो कॅलरी पर के जी केल्विन, राईट. तर हे सर्व युनिट्स आहे स्पेसिफिक हीटचे दॅट वी कॅन राईट. ओके, सो हे तर झालं त्याचं युनिट रे. आता जर याचं डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं असेल बघा, इथे याचं डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू आपण. याचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा असेल तर याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनेल बघा, दिस इज जूल. जूलला आपण काय लिहिणार? न्यूटन मीटर डिवायडेड बाय, आणि के जी इथे काय? के जी केल्विन. न्यूटनला काय लिहू शकतो? इट इज के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि हा मीटर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय के जी केल्विन. सो के जी विल गेट कॅन्सल रे. सो डायमेन्शनल फॉर्म्युला बघा इथे आपल्याला काय मिळत आहे? इट इज मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर केल्विन. ओके, सो डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनेल? इट इज L raised to 2 T raised to -2 K raised to -1. Right, so this is the dimensional formula of what? Specific heat, right? I hope this is clear. आता याची जर आपल्याला डेफिनेशन लिहायची झाली रे, ग्राम स्पेसिफिक हीटची डेफिनेशन, सो हाऊ वी कॅन राईट डाउन द डेफिनेशन हियर? इट इज द अमाउंट ऑफ हीट required to rise the temperature of 1 kg substance by 1 degree Celsius or 1 Kelvin is called gram specific heat. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? ग्राम स्पेसिफिक हीट. तर हे झाली याची डेफिनेशन, राईट. आता हे जे ग्राम स्पेसिफिक हीट आहे, फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय दिसतं रे, की इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास, बट इट इज नॉट डिपेंड ऑन द मास. ओके, म्हणजे एखादी सबस्टन्सचं मास जर आपण वाढवलं रे, सपोज एखादी सबस्टन्सचं मास जर आपण 2 टाइम्स केलं, तर मास जर 2 टाइम्स केलं तर इथे बघा मास इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आहे, म्हणजे हीट पण काय होणार? 2 टाइम्स क्यू होणार. ठीक आहे, सो एस विल बिकम व्हॉट? इट इज 2q डिवायडेड बाय 2m इंटू डेल्टा टी. सो 2 कॅन्सल, एस चेंज होत आहे का रे? नाही. ठीक आहे, तर स्पेसिफिक हीट जे आहे ते मासवर डिपेंड करणार नाही. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास. सो इथे एक पॉईंट पण आपण लिहू शकतो, द स्पेसिफिक हीट इज इंडिपेंडेंट ऑफ मास. इंडिपेंडेंट ऑफ मास जर असेल तर याला आपण कुठली प्रॉपर्टी म्हणणार रे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, इट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर आय होप तुम्हाला स्पेसिफिक हीटबद्दल आयडिया आली. ओके, सो स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय? क्यू इक्वल्स टू एम एस डेल्टा टी, राईट. आता
ह्या फॉर्म्युल्याला बघा, इन दिस केस the specific heat is not depend on the temperature. If it is depend on temperature, specific heat जर टेम्परेचर वर डिपेंड करत असेल रे, ओके, इथेच लिहूयात. if S is a function of temperature, if specific heat is depend on temperature, in that case the formula will become dq equals to ms dt. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल इफ स्पेसिफिक हीट इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. ओके, आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, स्पेसिफिक हीट जर टेम्परेचरवर डिपेंड करत नसणार, तर आपण हा फॉर्म्युला सिम्पली इथे यूज करू शकतो. आय होप दिस ग्राम स्पेसिफिक हीट और स्पेसिफिक हीट इज क्लियर रे. ओके, यू कॅन नोट इट डाऊन. ओके, नाव नेक्स्ट इज मोलार हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, तर मोलार हीट कॅपॅसिटीज आपण सेमच कॉन्सेप्ट आहे. सपोज इथे एक सबस्टन्स आहे लेट्स आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स आहे एन. इथे जर आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली तर त्याचं टेम्परेचर चेंज होतं आहे लेट्स आहे बाय डेल्टा टी. ओके, सो हिअर this Q is directly proportional to number of moles. Q is directly proportional to delta T. So ह्या दोघांना जर कंबाईन केलं, नंबर ऑफ मोल्स इंटू डेल्टा टी, डिरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं साईन जर इथनं काढलं रे, तर कॉन्स्टंट टाकावं लागेल. अँड दॅट कॉन्स्टंट इज व्हॉट? मोलार हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, सो इट इज कॉल्ड एज व्हॉट रे? मोलार हीट कॅपॅसिटी. सो क्यू इज इक्वल्स टू सी इंटू एन इंटू डेल्टा टी. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द मोलार हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, तर मोलार हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला याला असं लिहू शकतो, सी इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय एन इंटू डेल्टा टी. आय होप दिस इज क्लिअर गाईज. ठीक आहे, तर हा झाला फॉर्म्युला याचा. आता इथे जर याची डेफिनेशन आपल्याला लिहायची असेल रे, डेफिनेशन जर याची लिहायची असेल, सो व्हॉट विल बी द डेफिनेशन? इट इज द अमाऊंट ऑफ हीट गिवन टू अ सबस्टन्स of 1 mole to rise its temperature by 1 degree Kelvin or 1 degree Celsius. Okay, so it is amount of heat given to a substance of 1 mole to rise its temperature by 1 Kelvin or 1 degree Celsius. Okay, amount of heat given to a substance of 1 mole to rise its temperature by 1 Kelvin or 1 degree Celsius. तर हे झाली याची डेफिनेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये याचं जर आपल्याला SI युनिट जर लिहायचं असेल, सो याचं SI युनिट बघा काय बनणार. This C will be equals to SI unit. Okay, we are writing here SI unit. याचा SI unit जर लिहायचं असेल, C equals to काय रे? Q divided by N into delta T. Okay, so this will become Q is what? Heat. It is joule per mole Kelvin. Okay, so this is the SI unit. This is the SI unit of what रे? This is the SI unit of our molar heat capacity. ठीक आहे, याचा डायमेन्शनल फॉर्म्युला जर काढायचं झालं तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार बघा. जूलला आपण काय लिहिणार? न्यूटन मीटर डिवायडेड बाय, दिस इज मोल केल्विन. न्यूटनला काय लिहिणार? इट इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा मीटर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मोल केल्विन. सो डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनेल? इट इज kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर मोल केल्विन. ओके, तर इट इज m raised to 1, L raised to 2, T raised to -2, mole raised to -1 and K raised to -1. Okay, so this is the dimensional formula of what? Molar heat capacity. हा आपला डायमेन्शनल फॉर्म्युला बनेल मोलार हीट कॅपॅसिटीचा. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, इथे सुद्धा बघा, जर मोलार हीट कॅपॅसिटी इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर असेल तर हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. इफ इट इज डिपेंड ऑन द टेम्परेचर, if C is a function of temperature जर असेल, त्या केसमध्ये फॉर्म्युला काय लिहिणार? dq is equals to nc dt. ओके, वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. dq इक्वल्स टू nc dt. आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे यूज करावा लागेल टू फाइंड आउट दी हीट. राईट, याला मग इंटिग्रेट वगैरे करून वी कॅन सॉल्व दिस इक्वेशन. ओके, तर बघू आपण पुढे.
तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. इथे पण बघा, दिस मोलार हीट कॅपॅसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास. ओके, इट इज ऑल्सो इंडिपेंडेंट ऑफ मास, सो इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी आहे हे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Why it is intensive property? Because independent of mass. Independent of mass. This is also what ray? Independent of mass, that is independent of moles or independent असेल. Because moles जर वाढलं तर heat इथे वाढणार आहे. ओके, तर आय होप तुम्हाला मोलार हीट कॅपॅसिटी पण समजलं असेल. सो यू कॅन नोट इट डाऊन गाईज. Now next is heat capacity. Okay, next definition is heat capacity. So again, consider there is one substance. याला जर मी Q amount of heat दिली तर याचं टेम्परेचर जे आहे ते चेंज होणार, राईट? So this heat capacity, this Q is what? It is directly proportional to change in temperature. So Q is equals to what? H into delta T. So this H here it is what? It is the heat capacity. It is the heat capacity of a substance, right? So H equals to काय लिहू शकतो बघा? It is Q by delta T. Okay, so this is the formula to find out the heat capacity. आता याची जर डेफिनेशन लिहायची झाली, so याची जर डेफिनेशन लिहायची असेल रे, so it is the amount of heat given to a substance to rise its temperature by 1 Kelvin or 1 degree Celsius is called as what? Heat capacity. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो? हीट कॅपॅसिटी. याचं जर SI युनिट लिहायचं असेल बघा, SI युनिट ऑफ हीट कॅपॅसिटी विल बिकम व्हॉट? फॉर्म्युला काय? H इक्वल्स टू Q बाय डेल्टा T. सो दिस H विल बी इक्वल्स टू, दिस इज जूल पर केल्विन, राईट? तर हे झालं रे याचं SI युनिट, राईट? जूल पर केल्विन इज दी SI युनिट. ठीक आहे, याचा डायमेन्शनल फॉर्म्युला जर लिहायचा असेल, डायमेन्शनल फॉर्म्युला बघा काय बनेल याचा? जूलला काय लिहू शकतो? इट इज न्यूटन मीटर डिवायडेड बाय केल्विन. न्यूटन इज वॉट? इट इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 मीटर, इट विल बिकम मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय दिस इज केल्विन. दिस इज केल्विन. सो काय येते बघा डायमेन्शनल फॉर्म्युला? इट इज kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर केल्विन. तर डायमेन्शनल फॉर्म्युला बनेल m⁻1 l⁻2 t⁻2 and k⁻1. So this is the dimensional formula of what? हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, आता हा जर फॉर्म्युला मी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सोबत जर कम्पेअर केलं रे, ठीक आहे, या दोघांना जर आपण कम्पेअर केलं बघा, Q इक्वल्स टू काय असते? इट इज ms डेल्टा टी, राईट? आणि इथे Q इक्वल्स टू काय? H इंटू डेल्टा टी. सो दिस इज 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशनला जर आपण कम्पेअर केला, so Q equals to this, so ms delta T equals to H into delta T. For same rise in temperature, delta T will get cancelled, so H will become what? It is m into S. So you can see from this equation that heat capacity is what? It is dependent on the mass. Okay, so you can write here that heat capacity, which is H, it depends on the mass. Okay, it is depends on the mass. से mass वर depend करेल. So this is not the intensive property, right? You can call it as extensive property. Okay, so I hope this is clear, guys. Again, this equation is valid when delta H is when H is independent of temperature. Okay, जर H पण function of temperature असेल तर त्या केसमध्ये if H is a function of temperature, then in that case we can write dq which is equals to what? H into dt. हा फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला तिन्ही प्रॉपर्टीज समजल्या. स्पेसिफिक हीट, त्याच्यानंतर मोलार हीट कॅपॅसिटी, अँड लास्ट वन इज हीट कॅपॅसिटी. ओके, सो आय होप लेक्चर नंबर 2 तुम्हाला समजलं असेल. ओके, सो थँक्यू गाईज.